ज्यावेळेस असे एकमेव विश्वकर्मा भगवान आहेत की ते भगवान विष्णूचे इंजिनियर आहेत महाराज। या जगामध्ये जे बांधकाम होतात, जे समाजाला सुख देण्याचं काम केलेलं आहे, हे विश्वकर्मा भगवानाने केले महाराज। आणि जो अनन्य भावानं त्यांना शरण गेला, त्यांची भक्ती केली, त्यांची पूजा केली, त्यांचा चालिसा घेतला, त्याच्या जीवनामध्ये बुद्धी देण्याचं काम हे विश्वकर्मा भगवान करतात। म्हणजे जाताना एकच वाक्य सांगतो, त्यांचं नामस्मरण करणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांचे जे अन्वय आहेत त्यांच्याप्रमाणे आपलं कर्म करणारे, त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही। ऐका, हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो जाए अनन्य भाव से शरण मेरे विश्वकर्मा भगवान को उसकी झोली कभी खाली नहीं होती। म्हणजे अनन्य भावानं देवाला शरण गेलेले आहेत, त्यांचं कल्याण झालेलं आहे। विठाला विठाला विश्वकर्मा हे देवांचे इंजिनियर आहेत। आपण जे पाहतो महाराज, द्वारका आसन, हस्तिनापुर आसन, एवढंच नाही, जेवढे भगवान परमात्मा ज्या ठिकाणी सुधर्मा नावाचा जो महाल आहे, जिथं जिथं राहतात ते सर्व बांधकाम करण्याचं काम विश्वकर्मा भगवानांनी केलेलं आहे। आणि काय नाव आहे सुदाम पाटील बघा, विश्वकर्मा म्हणजे विश्वाला ते चाहते झालेत। ते कशामुळे झाले? कर्मामुळं। त्यांनी कर्म चांगलं केलं आणि देवपदाला प्राप्त झाले। वास्तुदेव त्यांच्या वडिलाचं नाव होतं वास्तुदेव, कारण त्यांनी वास्तूचं ज्ञान आपल्या मुलाला दिलं आणि सर्व वास्तू बांधण्याचं काम त्यांनी केलं। मंडळी, वास्तू का बांधायची असते, सत्यनारायण भजन पूजन का केलेलं असतं, त्याचं कारण आहे। काय कारण आहे? आपण ज्यावेळेस घर बांधत असताना वाळू कुठली आणतो? गंगेची वाळी आणतात। आणि एखाद्या माणसाच्या आस्ती विसर्जन कुठं करतो? गंगेमध्येच। आस्ती विसर्जन गंगेमध्येच आणि वाळू सुद्धा आणतो गंगेमधले। आणि मग येताना मंडळी एखाद्या माणसाची वासना शिल्लक राहिलेली असते, त्याचं कर्म शिल्लक राहिले असते आणि ते वाळूमध्ये त्या आस्तीचं ती वाळू बनलेली असते, तीच वाळू घेऊन आपण घरी येतो। मोठा बंगला बांधलेला असते माऊली, पण समाधान नसते का? जी वाळू आणलेली असती त्याच्यामध्ये ती आस्ती आलेल्या असतात आणि त्याची वासना शिल्लक राहिली असते। ती वासना शांत करण्याकरता वास्तू शांती। विठाला वास्तुदेवाचा हा मुलगा म्हणजे कोण? विश्वकर्मा। मंडळी बघा, कर्म जर चांगलं असलं तर देवपदाला जाण्याचं काम हे आपलं कर्म करत असते। मंडळी, आपण जे जन्माला आलो ते कशामुळं? आगा कर्मी जे उरावे, आपलं जे कर्म आपल्याला उरलेलं आहे, किंवा असे मंडळी ज्ञानोबराय सांगतात, पुण्य जास्त झालं की स्वर्गाची प्राप्ती, पाप जास्त झालं की नरक, आणि पापन पुण्य समान झालं की मानवाचा जन्म। माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य। आता 3 कारण आहेत आत्माराम महाराज जन्माला यायचे। कोणते कोणते आहेत? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, आणि भोगतो न घडे संचिता। विठाला विठाला म्हणून विश्वकर्म भगवंताने निष्काम कर्म केलं। आता सकाम कर्माचं जास्त फळ प्राप्त होत नाही, निष्काम कर्म ज्याने केलं त्याला देवाची प्राप्ती होती। काय झालं तुम्ही ऐकणारे चांगले आहेत। आता एक 25 वर्षाचा तरुण मुलगा, त्यानं काय केलं? निश्चय केला, आता कर्म चांगलं जर केलं तर सगळे कसे फळ प्राप्त होतात? निष्काम कर्माचं फळ ऊर्जी। ऐका, 25 वर्षाचा मुलगा, त्यानं सांगितलं की आता देव दर्शन झाल्याशिवाय मी वनातून वापस येणार नाही। एवढं उदाहरण घेऊन जा सगळेजण। आणि रात्रीच्या 6 वाजता तो गावाच्या बाहेर पडला, आणि जसा पडल्यानंतर एक आजी होती, आजीने सांगितलं, बाळा रात्रीच्या वेळी कुठं निघाला? तिकडे शेताकडं। म्हणजे आजी बोलू नका, देव प्रसन्न झाल्याशिवाय आता मी गावात परत येणार नाही। आजीनं सांगितलं, तुला देव प्रसन्न होणार का? म्हणजे झाल्याशिवाय परत येणारच नाही, देह जाव अथवा। आजीनं सांगितलं, बाळा तुला जर देव प्रसन्न झाला तर देवाला एक विचार। म्हणजे काय विचारायचे? माझी नात आहे 24 वर्षाची, बरं आमच्याकडे 22 एकर जमीन आहे, एकटीच नात आहे, दिसायला सुंदर आहे, पण तिला बोलता येत नाही, ती मुकी आहे। जर देवाचं तुला दर्शन झालं तर देवाला विचार, माझी नात कधी बोलणार आहे? त्यानं लिहूनच घेतलं, हिची नात कधी बोलणार आहे। 5 किलोमीटर पुढे गेला, रात्रीचे 8 वाजले। एक शेतकऱ्याने सांगितलं, अरे भैया कुठं निघालास? म्हणजे शेतकरी बोलू नका, देवाच्या दर्शनाला।
म्हणजे तुला देवाचं दर्शन होईन का? म्हणजे झाल्याशिवाय परत येणार नाही. म्हणजे जर तुला जर देव भेटला तर देवाला विचार. म्हणजे काय विचारायचंय? आमची 100 एकर जमीन आहे, 50 एकर पिकती आणि 50 एकर पिकत नाही, ती कधी पिकणार आहे ही देवाला विचार. त्यानं ते सुद्धा लिहून घेतलं. आता वनात जाणार. एक संन्यासी बसले होते, हरी ओम, तपश्चर्याला. बाळा, रात्रीचे 12 वाजले, वनात कुठे निघालास? म्हणले बाबा बोलू नका, देवाच्या दर्शनाला. आणि तुला होईन का देवाचं दर्शन? म्हणजे देवाचं दर्शन झाल्याशिवाय मी परत येणार नाही. संन्यासाने सांगितलं 24 वर्ष झाले तपश्चर्याला बसलो, तुला जर देवाचं दर्शन झालं तर त्यांना देवाला विचार, मला कधी दर्शन होणार आहे, मला विचारतो. ते सुद्धा लिहून घेतलं. वनामध्ये सकाळी 3:30ला आला आणि 1 तासामध्ये जिज्ञासूपणा पाहून, त्याचा अंतकरणातला भाव पाहून भगवान विष्णू प्रगट झाले. बाळा, काय जिज्ञासूपणा आहे तुझा, तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचे तर मागून घे. त्याला मागायचं होतं माझी गरिबी हटाव, ते गेला विसरून. आणि तिघायचं म्हणजे देवा तुम्ही तिघायचं कधी कल्याण करणार आहे? देवाचं दर्शन घेतलं, देवानं मेसेज सांगितला, तो परत आला. संन्यासाने सांगितलं, वा बाळा, काय सूर्यासारखं तेज आहे, झालं दर्शन आत्ताच? वा वा वा. देव म्हणजे आताच वैकुंठाला गेले. म्हणजे मला कधी भेटणार आहेत? म्हणजे संन्यासी बाबा, तुमच्याकडे पाणी प्यायचा कमंडलू आहे ना पितळाचा, हां, त्याच्या बुडाला तुम्ही सोन्याची वाटी लपून ठेवलेली आहे, तुम्ही चांगल्या माणसाला ती दान केली की तुम्हाला देव भेटणार आहे. आणि म्हणजे तुझ्याशिवाय चांगला माणूस कोण आहे? तुला आता देवा दर्शन झालं. आणि हे तुला कळालं कसं? ते अर्थ देवा दर्शन झालं, सोन्याची वाटी काढली, म्हणजे तुला बक्षीस, त्याला बक्षीस दिली, ते पुढं आला. ते शेतकऱ्याने त्याला, दादा झालं दर्शन? म्हणजे आत्ताच. म्हणजे 50 एकर जमीन पिकतील. 50 एकर कधी पिकणार आहे? म्हणजे ते लिंबाचं झाड आहे ना, हां, त्या बुढाला 2 सोन्याचे हांडे लपून ठेवलेत कोणतरी, ते बाहेर काढले की तुमची जमीन पिकणार आहे. टीका सांगली, 2 हांडे काढले. म्हणजे वा वा सोन्या, तुझ्यामुळे 2 सोन्याचे हांडे प्राप्त झाले, तुला 1 आणि मला 1. जसा गावामध्ये आला, आजीने सांगितलं, बाळा झालं दर्शन? म्हणले आत्ताच. वा वा वा, आमची नात कधी बोलणार आहे? मला सज्जन चांगला पुरुष बघितला की तुमची नात बोलणार आहे. तितक्यात लगेच नात आली. म्हणजे आजी, हे पाहुणा कोणत्या गावचा आहे? 22 एकर जमीन, गंगा सिंधू. हे कशामुळे त्याला प्राप्त झालं? चांगलं कर्म. विठाला विठाला न मागता तिन्ही गोष्टी त्याला प्राप्त झाल्या. कशामुळं? त्यानं कर्म, निष्काम कर्म केलं. निष्काम कर्माचं फळ आहे चित्त शुद्ध, आणि चित्त शुद्ध द्वारे देवाची प्राप्ती. विठाला विठाला भगवान विश्वकर्माने जे देवाचं बांधकाम करण्याचं काम केलं, भगवान कृष्णानं सांगितलं, विश्वकर्मा म्हणले बोला, समुद्रात आम्हाला सोन्याची त्या ठिकाणी काय बांधायची? नगर बांधायचे. तर त्या ठिकाणी बांधण्याचं काम भगवंताचं स्वतः विश्वकर्मानं केलं. एवढंच नाही, जी रावणाची लंका आहे, लंका सोन्याची, ही सुद्धा कोण बांधली? विश्वकर्म भगवंतानं बांधली. असे सती मातेनं सांगितलं. भगवान शंकरा म्हणली, बघा लोकांचे घरं कसे बांधलेत, आमच्याकडे बघा 3 हट्ट पूर्ण करावं लागतात, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. आता बघा ना, आपल्या पुरुषांपेक्षा डबल महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटायला मला. म्हणून सरपंच महिलांना काय म्हणतात? शक्ती. त्या अष्टभुजा माता आहेत, त्या रेणुका माता आहेत, त्या सप्तशृंगी माता आहेत, त्या तुळजापूरची आई आहेत, ह्या सर्वजणी चंडिकाश्वरी माता आहेत, ह्या अन्नपूर्ण माता आहेत. म्हणून महिलांना काय म्हणतात? शक्ती म्हणतात. काय म्हणतात आजी? शक्ती. तुम्ही म्हणतात महाराज महिला जर शक्ती तर पुरुष कोण आहेत? तर पुरुष सहनशक्ती आहेत. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं त्याला म्हणतात. अहो आता आत्माराम महाराज बसलेत म्हणून जरा भ्यायलो मी, ऐका. अहो महाराजच नाही, सरपंच, देवाला सुद्धा भीती वाटते. 3 वर्षाखाली सकाळी पत्नी पेपर घेऊन आली, मालक खुश खबर. मालक म्हणले, कशाची खुश खबर? म्हणजे मालक तुम्ही म्हणलात ना महिलांना शनिदेवाचं दर्शन नाही, मग सरकारनं मान्यता दिली आणि आजपासून शनिदेवाचं महिलांना दर्शन सुरू झालं. म्हणजे कुठे? म्हणजे बघा पेपर, असा मोठा पेपर महिलांना हातात दिला. मालकीनबाईनं हातानं मालकानं घेतला, चष्मा काढला आणि त्या शनिदेवाकडे बघितलं. आणि शनिदेवाकडे बघून मालकानं सांगितलं, शनिदेवा तुम्हाला आता कळन 7:30 कशाला म्हणतात. ऐका, ज्या विश्वकर्मानं सती मातेनं सांगितलं, भोले बाबा असणारे, हे भोळ्या, शिव भोळा महादेवा काहीतरी घर बांधा. म्हणजे काही चिंता करू नका. भगवंतानं विश्वकर्माचं स्मरण केलं आणि विश्वकर्मा बाबा त्या काही प्रसन्न. म्हणजे देवा काय काम काढा, सेवा का काढा, म्हणजे एवढंच काम करा, आम्हाला चांगलं नगर बांधा, साधं सोन्याचं बांधा. आणि मंडळी, भगवान शंकराच्या आदेश अनुसार विश्वकर्म भगवंताने सोन्याचं महाराज सगळं नगर बांधलं. आता म्हणजे नगर बांधलंय. वास्तुशांतीला कोण बोलायचे? विद्वान पंडित. सगळ्यात विद्वान पंडित त्या काळात होता रावण मामा. रावणाला बोलवलं आणि रावण त्या ठिकाणी वास्तुशांती करायला आला.
आणि जशी वास्तुशांती सुरू मंत्र म्हणू लागला. आता विद्वान पंडित त्या ठिकाणी रावण होता बरं काय मंडळी. आणि मंत्र म्हणत असताना महादेव खुश झाले, काय रावणाचे मंत्र आहेत. आणि इकडं सतीमाईनं पाहुणे रावणाला म्हणू लागली, हे गणपती बाप्पाची खोली, हे कार्तिक स्वामीची खोली, वरी स्वयंपाकघर आहे, इकडं पाहुणे आल्यावर बसवायचंय, असं सगळे खोल्या दाखवू लागली सोन्याच्या. आणि इकडं रावणाची पूजा संपली. आणि संपल्यानंतर भगवान शंकर म्हणले, रावण तुम्ही फार हुशारात विद्वानात, तुमच्यावर प्रसन्न आहे, काय दक्षिणा पाहिजे सांगा. आता रावण ब्राह्मण होता आणि विद्वान होता. म्हणजे महादेवा एकच दक्षिणा पाहिजे, कोणती? हे जे वास्तू बांधली तुम्ही सोन्याची सगळी, हीच माझ्या नावची करा. लगेच ब्रह्मार्पणम ब्रह्महावीर दिली नावची करून. सतीमा बाकीच्या म्हणले, हे गणपतीचे बेडरूम. म्हणली होय बाहेर, हे आपलं राहिलं नाही, हे आता सगळं रावणाचं झाले. आणि लंका नंतर ती रावणाची लंका झाली. लंका बांधण्याचं काम हे विश्वकर्मानं केलं. द्वारका बांधण्याचं काम हे विश्वकर्मा. एवढंच नाही, हस्तिनापूर सुद्धा बांधण्याचं काम, काशी बांधण्याचं काम, जगातले जेवढे इंजिनियर आहेत आता जे आपल्याला हाताला काम आहेत, मोटर आसन, मोटरसायकल आसन, बघा किती उपकार आहेत. सुदामदेवा विश्वकर्मा जर झाले नसते तर हे माणसं जिवंत राहिले नसते. ब्रह्मदेवानं मानसिक सृष्टी, संकल्पित सृष्टी, नरनारीपासून होणारी सृष्टी बनवली. आणि बनवल्याच्या नंतर जनावरं सुद्धा बनवले ना. माणसाला खाला का असायचं? झाडाचे फळं, झाडाचा पाला आणि गंगेचं पाणी. पण जनावरापासून भीती वाटायची. पण विश्वकर्मानं तपश्चर्या केली आणि आपल्या तपश्चर्याच्या जीवावर बांधकाम शिकलं. बघा तपश्चर्या, तपविनं दैवत दिल्याविनं तप प्राप्त केलं. आणि त्या प्राप्तद्वारे कुऱ्हाड कशी तयार करायची, कशा करता? झाडं तोडण्याकरता नाही, तर जनावरापासून रक्षण करण्याकरता. झाडं तोडायची, त्यापासून घर बनवण्याकरता ही कुऱ्हाड त्यांनी तयार केली. हे जे बांधकाम, जे मोटरसायकली, जे सगळं तयार केलेलं आहे, जे आपल्याला सुख दिसत आहे, माणसं समाधानी आहेत, हे सगळेच कारण आहे विश्वकर्मा बाबा. विठ्ठला 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 मंडळी, मस्जिद ना गुरुद्वारे ना देवालय होते. मस्जिद ना गुरुद्वारे ना देवालय होते. इस ईश्व में ना विश्वकर्म भगवान होते. म्हणजे विश्वकर्म भगवान आहेत म्हणून या मस्जिदी दिसाल्यात नमाज पाडण्याकरता, गुरुद्वारे दिसालेत आपल्याला ग्रंथ वाचण्याकरता, आणि हरिपाठ घेण्याकरता. जे मंदिरं दिसालेत ते बांधकाम करण्याचं काम हे कोण केलं मंडळी? विश्वकर्म भगवंतानं केलं. आणि त्यांनी जगाला मॅसेज दिलाय, माझं विश्वकर्मा नाव का पडलं? मी कर्म चांगलं केलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्यांनी चांगलं कर्म केलं त्याचा जय जयकार झाला मंडळी. असे चांगल्या माणसाची कीर्ती होतच असते. वाऱ्या हाती माप चाले सज्जना किंवा कोण सांगायास, कोण सांगायास, गेले होते देशोदेश, चाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा, चाले वाऱ्या हाती माप झाला रे बाबा. कोण सांगायास, गेले होते देशोदेश, चाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा. बघा त्यांनी कर्म केलं, जगात त्यांची कीर्ती. खरंच आहे, चांगल्या माणसाची कीर्ती होतच असते. आओ तुम्ही बेश्रमाचं फूल सोन्याच्या वाटीत ठेवा, त्याचा सुगंध येत नसतो. चंदन कचऱ्याच्या डब्यात टाका, सगळ्या गावाला सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला वास्तुदेवाचे सुपुत्र असणारे या ठिकाणी विश्वकर्माजी हे पहिले देवाचे भक्त आहेत. आणि भक्त होता होता त्यांना देवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मदेव असो, भगवान शंकर असो, विष्णुदेव असो, इंद्रप्रस्थान असो, जे इंद्र पांडवांचे त्यांनीच बांधलेलं आहे. इंद्रातला स्वर्ग देवाला राहण्याकरता ते सर्व बांधकाम त्यांनी केलेलं आहे. मग त्यांचे उपकार जे आपल्याला अन्न खायला भेटायला ना. आता ग्रामीण भाषेत मी कीर्तन करतो सगळे आपण, जे आऊत ज्याला वखर म्हणतात ते जर तयार केलं नसतं तर आपल्याला जमिनीतलं ज्वारी गहू खायला भेटली नसती. हे सगळे त्यांचे उपकार आहेत मंडळी. धान्य भेटते त्यांचे उपकार आहेत, मोटरसायकल चालवायला भेटते त्यांचे उपकार आहेत, राहायला घर आहे त्यांचे उपकार आहेत. विश्वकर्मा जर बाबा झाले नसते तर एवढं आपलं जीवन सुखमय समाधानी झालं नसतं. हे त्यांचे उपकार आहेत. ज्यांनी त्यांचा चालीसा, त्यांचा जसा हनुमान चालीसा, लक्ष्मण चालीसा, राम चालीसा, तसा विश्वकर्मा बाबांचा काय सुद्धा
40 आहे. मग सगळे कामं करण्याचं काम त्यानं बाबा त्या काळामध्ये ते केलंच. पण आज सुद्धा हे जे आहेत ना वर्मा शर्मा पांचाळ हे यांचे आपल्यावर इतके उपकार आहेत महाराज. त्यांचा आशीर्वाद आहे सुदाम देवा. आणि त्यांच्या आशीर्वादात आता एवढे मोठे साहेब एवढे अधिकारी मोठे झाले. 3 पदं त्यांनी प्राप्त केली. त्यांनी सांगितलं लहानपणी मी गाडी तयार केली ती. त्यांनी लहानपणी गाडी का तयार केली? कारण त्यांना विश्वकर्मानं बुद्धी दिली आणि ते काम करण्याचं काम. आज कुंभार समाज जर झाला नसता तर आपल्याला हे गाडगे पाहायला भेटले नसते. हे यांचे उपकार आहेत म्हणून हे सर्व आपल्याला सुख सुविधा भेटत आहेत. म्हणून अशा आपण जर देवाला शरण गेलोत, विश्वकर्माला असू पांडुरंगाला असू, तर आपलं कल्याण करण्याची ताकद त्यांच्या शरण जाण्यामध्ये आहे. आता 2 प्रकारचे उपदेश असतात. एक क्रियाई उपदेश आणि एक वाणीद्वारे केलेला उपदेश. अर्जुनाला जो उपदेश केला भगवंतानं गीतेमध्ये तो वाणीद्वारे केला. 4 सांगेन गोष्टी युक्तीच्या 4. या ठिकाणी आत्माराम महाराज बसले. 700 श्लोकापैकी 4 श्लोक भगवंतानं हे युक्तीचे सांगितले. दुसऱ्या अध्यायामध्ये 2 श्लोक युक्तीचे सांगितले देवानं. कोणते कोणते? ऐका अर्जुना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. दुसरा श्लोक, नासतो विद्येते भाव ना भाव विद्येते सतः. तिसरा श्लोक, मन्मनामद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. आणि शेवटच्या अध्यायामध्ये 4थी युक्ती सांगितली, सर्व धर्मानि परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याला म्हणतात वाणीद्वारे उपदेश.